विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धात्मक परीक्षेमध्ये वेळेची बेरीज वजाबाकी म्हणजे तास आणि मिनिटांची वेळेची बेरीज वजाबाकी ही नेहमीच समस्या आहे. त्यासाठी बघा एक उदाहरण घेतो. 13 तास 37 मिनिटे आणि 4 तास 49 मिनिटे यांची बेरीज वजाबाकी कशी करायची? आता या ठिकाणी या मिनिटांची बेरीज किंवा वजाबाकी करणे आणि त्याचे तासात रूपांतर करणे नेहमीच कठीण जाते. पण थांबा, नेहमीच्या पद्धतीने विचार करू नका. या ठिकाणी आपण एक साधीशी 40ची जादू बघणार आहोत. 40 हा आकडा चांगल्या पद्धतीने लक्षात ठेवा मित्रांनो. कारण यामध्ये बेरीज असो वा वजाबाकी फक्त 40च्याच जादूचा वापर करायचा आहे. आता वेळेची बेरीज झाली अतिशय सोपी, फक्त आणि फक्त 40च्या जादूने. समजा 13 तास 37 मिनिटे अधिक 4 तास 49 मिनिटे यांची बेरीज करायची आहे. तर मिनिटांची बेरीज करून त्याचे तासात रूपांतर करणे विसरून जा. तुम्ही सरळ 13 37 अधिक 04 47 या अंकांची नेहमीप्रमाणे अंकगणितीय बेरीज करा. आणि हो, दुसऱ्या पायरीमध्ये बेरीज केल्यानंतर त्यामध्ये फक्त 40 मिनिट मिळवा आणि आले उत्तर. ही पद्धत माझ्या म्हणजे रघुनंदन देशपांडे यांच्या गणिताच्या सोप्या पद्धती या पुस्तकातून जरी घेतली असली तरी ही पद्धत मूळची आपल्या वैदिक गणितामध्ये आहे बरे का मुलांनो. आता वजाबाकीचे रहस्यसुद्धा असेच. फक्त या ठिकाणी 40 बेरीज करण्याऐवजी वजाबाकी करायची. म्हणजे मागील अंकांचीच जर वजाबाकी करायची तर तास आणि मिनिटे न घेता सरळ संख्या घेऊन त्यांची वजाबाकी करा व आलेल्या वजाबाकीतून 40 वजा करा. ही पद्धतसुद्धा गणिताच्या सोप्या पद्धती या पुस्तकातील आहे. परंतु मूळ पद्धत ही वैदिक गणितातील आहे. यासोबतच मी तुम्हाला एक दुसरी युक्तीसुद्धा देतो आहे. 1000 किंवा अशा संख्यातनं इतर संख्या कशा वजा करायच्या. उदाहरणार्थ 10,000 वजा 3,275 कागद पेन न वापरता तोंडी करायची असेल तर प्रत्येक 3,275 पैकी प्रत्येक अंक हा 9 मधून वजा करा. परंतु फक्त एकम स्थानचा 5 हा अंक 10 मधून वजा करा आणि आलेल्या वजाबाकीला मनातल्या मनात करून सरळ कागदावर लिहा, उत्तर मिळाले. ही सुद्धा पद्धत गणिताच्या सोप्या पद्धतीमधून घेतलेली आहे. बरे, ही जादू अशी का चालते? उदाहरणार्थ 40ची जादू. यामध्ये लक्षात घ्या मुलांनो, आपली जी संख्या पद्धती आहे त्याचा पाया आहे 10 आणि वेळेच्या संख्या पद्धतीचा पाया म्हणजे बेस सिस्टीम आहे 60. कारण 60 मिनिटे बरोबर 1 तास. आता 10 हा पाया असलेल्या आपल्या अंकगणितामध्ये 60 साठी 2 शून्य म्हणजे 100ला घ्यावे लागेल. त्यामुळे 100 व 60 यामधील फरक 100 वजा 60